अंधाऱ्या खोलीत मानवी हाडांच्या जळण्याचा तीव्र दुर्गंध पसरला होता. दिगंबरचे डोळे पूर्णपणे काळे झाले होते. डोळ्यातील बाहुल्या गायब होत्या. समोर ठेवलेल्या त्या अनोळखी उग्र मूर्तीच्या पायाशी रक्ताचा थारोळा साचला होता आणि दिगंबर स्वतःच्याच हातावर सुरीने वार करत तोंडातून काहीतरी अमानवी जुने मंत्र पुटपुटत होता. देवी मा, आज तुला मला दर्शन द्यावंच लागेल. माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब संपेपर्यंत मी ही साधना सोडणार नाही. दिगंबरचा आवाज आता माणसाचा राहिलाच नव्हता. त्याच्या घशातून एकाच वेळी अनेक पुरुषांचे आणि स्त्रियांचे संमिश्र कर्कश आवाज उमटत होते. खोलीत लावलेल्या काळ्या मेणबत्त्यांची ज्योत अचानक गडद निळी झाली. कपाटात ठेवलेली ती अनोळखी देवीची मूर्ती हळूहळू थरथरू लागली. पाषाणाच्या त्या निर्जीव मूर्तीच्या उग्र चेहऱ्यावर आता जिवंत त्वचा असल्यासारखे मऊ मांस दिसू लागले होते आणि तिच्या गळ्यातील नरमुंडांच्या माळेतून खरोखरच रक्ताचे थेंब जमिनीवर टपकत होते. दिगंबरने स्वतःच्या हातावर आणखी एक खोल वार केला. वाहणारे रक्त थेट मूर्तीच्या चरणांना जाऊन मिळाले. खोलीच्या बाहेर उभी असलेली शारदा भीतीने थरथर कापत रडत होती. आतून येणारे मंत्रोच्चार आणि हाडे तुटल्यासारखे आवाज ऐकून तिचे काळीज धडधडत होते. तिने रडत रडत दरवाजा जोरात ठोठावला. अचानक दाराच्या खालच्या फटीतून एक काळा रक्ताचा उघळ हळूहळू बाहेर येऊ लागला. शारदा मागे सरकली. तिचा पाय घसरला आणि ती जमिनीवर पडली. त्याच वेळी घराच्या खिडक्यांची तावदाने स्वतःहून खडखड वाजू लागली. हॉलमधील झुंबर वेगाने हलून जमिनीवर कोसळले आणि पूर्ण घरात अंधार पसरला. तिने स्वतःचा श्वास रोखून धरला. दाराच्या फटीकडे तिची नजर खिळली होती. अचानक त्या बंद दारावर आतून कोणीतरी जोरात हाताचे पंजे मारल्याचा आवाज आला. दिगंबर? शारदाचा आवाज घशातच अडकला. पण आतून दिगंबरचा नाही तर एकाच वेळी शेकडो वृद्ध स्त्रियांच्या खोकण्याचा आणि हसण्याचा संमिश्र विकृत आवाज आला. पाठोपाठ तांब्याच्या भांड्यावर नखे घासल्यासारखा कर्कश आवाज संपूर्ण घरात घुमला. हळूहळू तो जड लाकडी दरवाजा स्वतःहून कर्कर आवाज करत उघडला गेला. खोलीच्या आतून मानवी मांस जळण्याचा तो उग्र आणि कुजलेला दर्प इतक्या तीव्रतेने बाहेर आला की शारदाला मळमळू लागले. काळ्या मेणबत्त्यांची ती गळद निळी ज्योत आता अधिकच मोठी झाली होती, ज्यामुळे खोलीच्या भिंतीवर अकराळ विकराळ सावल्या नाचताना दिसत होत्या. दाराच्या मध्यभागी दिगंबर उभा होता, पण तो आता दिगंबर वाटत नव्हता. त्याचे शरीर विचित्र कोनात वाकलेले होते, जणू त्याच्या पाठीचा कणा मधूनच मोडला होता. दोन्ही हात रक्ताने माखलेले होते आणि हाताच्या बोटांची नखे उपटून पडली होती. त्याचे डोळे अजूनही पूर्णपणे पांढरे निस्तेज होते. दिगंबर, हे काय करून घेतले तुम्ही? शारदा रडत ओरडली. तिच्या आवाजाने दिगंबरने मान झटकन एका बाजूला तिरपी केली. त्याच्या गळ्यातून हाडं मोडल्याचा आवाज आला. त्याच्या चेहऱ्यावर एक अमानवी क्रूर हसू पसरले. दिगंबरने त्याचा रक्ताळलेला हात पुढे केला आणि तो म्हटला, मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली आहे. महामायेची भूक अथांग आहे. सांग शारदा, महामायेसाठी काय भोग तयार केला आहेस? कुठे आहे तिचा नैवेद्य? शारदा भीतीने थरथर कापत होती. घरातल्या या अघोरी प्रकारामुळे तिने स्वयंपाकघरात पाऊलही टाकलेले नव्हते. भीतीने तिच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. मी काहीच बनवलं नाही. घरात काहीच तयार नाहीये. काहीच नाही? हा शब्द ऐकताच दिगंबरच्या डोळ्यातील पांढरेपण क्षणात लाल भडक झाले. त्याच्या कपाळावरच्या शिरा तडतडून वर आल्या. काहीच नाही? दिगंबर अमानवी गतीने ओरडला. त्याचा आवाज इतका प्रचंड होता की घराच्या उरलेल्या खिडक्याही कडाडून फुटल्या. महामायेला उपाशी ठेवण्याची तुझी हिंमत कशी झाली? देवीचा नैवेद्य मिळाला नाही तर तिचा कोप या संपूर्ण घराला भस्म करून टाकेल. त्याचा राग अनावर झाला होता. दिगंबरने रागाच्या भरात स्वतःचे डोके जोरात भिंतीवर आपटले. भिंतीवर रक्ताचा डाग पडला, पण त्याला जणू काही वेदनाच होत नव्हती. तो वेड्यासारखा हसू लागला आणि म्हणाला, भूक तर द्यावाच लागेल. जर अन्न शिजवले नसेल तर महामायेची भूक शांत करण्यासाठी दुसरी आहुती द्यावी लागेल. त्याने जमिनीवर पडलेली ती धारदार सुरी उचलली. त्याचे डोळे आता शारदाच्या गळ्यावर रोखले गेले होते. ताजे रक्त आणि कोवळे मांस, हाच महामायेचा आजचा उत्तम भोग ठरेल. असे म्हणत तो सुरी हवेत उगारून शारदाच्या दिशेने झेपावला होता. 2 महिन्यांपूर्वी दिगंबर हा अतिशय शांत, सुस्वभावी आणि आपल्या संसारात रमणारा माणूस होता. एका नामांकित IT कंपनीत नोकरी करत असला तरी त्याला एक आगळा वेगळा छंद होता, इतिहास शोधण्याचा आणि जुन्या ऐतिहासिक वस्तू गोळा करण्याचा.
त्याच्या या छंदामुळे घराचा एक कोपरा नेहमी जुन्या नाण्यांनी, तांबा पितळेच्या प्राचीन भांड्यांनी आणि मोडी लिपीतील जुन्या हस्तलिखितांनी सजलेला असायचा. शनिवार रविवार आला की दिगंबर पुण्या मुंबईच्या चोर बाजारात किंवा महाराष्ट्रातील जुन्या किल्ल्यांच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये फिरून काहीतरी जुनं ऐतिहासिक शोधत बसायचा. दिगंबर, काय हे इतिहास जमा झालेल्या गोष्टी घरात आणून कशाला साठवता? जागा कमी पडती आता. शारदा अनेकदा चहाचा कप त्याच्या हातात देत हसून तक्रार करायची. त्यावर दिगंबर डोळ्यांवरचा चष्मा नीट करत आवडीने सांगायचा, शारदा, या केवळ वस्तू नाहीत ग, यात इतिहास जिवंत आहे. प्रत्येक वस्तूला स्वतःची एक कथा असते, तिची एक ऊर्जा असते. विचार कर, शेकडो वर्षांपूर्वी ही वस्तू कोणीतरी वापरत असेल, तिच्याशी कोणाच्या तरी भावना जोडलेल्या असतील. तो या वस्तूंना अगदी पोटच्या लेकरासारखं जपायचा. त्यांना स्वच्छ करणे, त्यांचे जतन करणे यातच त्याचा मोकळा वेळ जायचा. शारदालाही त्याचे हे वेळ ठाऊक होते, त्यामुळे तीही त्याला फारसा विरोध करायची नाही. त्या दिवशी दिगंबर ऑफिसमधून घरी आलाच होता की अचानक त्याच्या मोबाईलची रिंग वाजली. स्क्रीनवर त्याच्या जुन्या मित्राचं नाव फ्लॅश होत होतं, अविनाश. अविनाश सुद्धा दिगंबरसारखाच जुन्या ऐतिहासिक वस्तूंचा शौकीन होता आणि अनेकदा दोघं मिळून अशा वस्तूंचा शोध घ्यायचे. बोल रे अविनाश, काय म्हणतोस? दिगंबरने हसत विचारलं. दिगंबर, तू सध्या कुठेही असशील तरी सगळं काम सोडून तातडीनं गाडी काढ आणि शनिवार पेठेतल्या त्या आपल्या जुन्या भंगार बाजाराच्या गल्लीत ये. अविनाशचा आवाज कमालीचा उत्साही आणि काहीसा गडबडलेला वाटत होता. दिगंबरने कपाळावर आठे आणल्या. अरे पण काय झालं, इतकी घाई कशाची? अविनाश फोनवरूनच कुजबुजला. अरे, इथे एका स्थानिक छोट्या दुकानात मला एक अत्यंत दुर्मिळ आणि प्राचीन मूर्ती सापडलीये. मी माझ्या आयुष्यात अशी मूर्ती कधीच पाहिलेली नाही. पाषाणाची आहे, पण तिची ठेवण, तिची कोरीव रचना खूप वेगळी आहे. कोणत्याही राजघराण्याशी किंवा नेहमीच्या देवतेशी ती जुळत नाहीये. दुकानदार हिला ओळखू शकलेला नाही, म्हणून तो अगदी कवडी मोल भावात विकायला तयार आहे. पण मला खात्री आहे, हे काहीतरी खूप जुनं आणि मौल्यवान आहे. तू लवकर ये, नाहीतर दुसरा कोणीतरी घेऊन जाईल. दुर्मिळ आणि प्राचीन मूर्ती हे शब्द ऐकताच दिगंबरच्या अंगात एक वेगळीच वीज संचारली. त्याच्यातला इतिहास प्रेमी आणि संग्राहक जागा झाला. ऐतिहासिक वस्तू शोधण्याची त्याची ती जुनी भूक पुन्हा जागी झाली होती. तू तिथेच थांब अविनाश, मी पुढच्या 15 मिनिटात पोहोचतोय. दिगंबरने उत्साहाच्या भरात शारदाला नीट काही न सांगताच पाठीवरची बॅग सोफ्यावर टाकली आणि गाडीची चावी उचलली. अहो, कुठे चाललात? चहा तरी पिऊन जा. शारदा स्वयंपाकघरातून बाहेर येत ओरडली. एक महत्वाची वस्तू बघायला जातोय शारदा, लवकरच परत येतो. दिगंबरने दारातूनच उत्तर दिले आणि तो घाईघाईने पायऱ्या उतरून खाली गेला. शनिवार पेठेतील त्या अरुंद आणि काळोख्या गल्लीतल्या एका जुन्या धूळ खात पडलेल्या दुकानात दिगंबर पोहोचला. दुकानाच्या कोपऱ्यात एका कोळशाच्या गोणीशेजारी ती मूर्ती कापडात गुंडाळून ठेवलेली होती. अविनाशने उत्सुकतेने तो जुना कपडा बाजूला केला आणि मूर्ती उघडली. पहिल्याच दृष्टिक्षेपात दिगंबरचे डोळे विस्फारले गेले. ती मूर्ती खरोखरच अद्भुत आणि अत्यंत दुर्मिळ होती. गडद काळ्या रंगाच्या एका अनोळखी पाषाणातून ती कोरली गेलेली होती. त्या पाषाणावर एक वेगळीच चमक होती जी सामान्य खडकांमध्ये नसते. तिची ठेवण अतिशय उग्र होती. चेहऱ्यावर क्रूर हास्य होतं. गळ्यात मानवी कपाळांसारखीच दिसणारी माळ आणि हातांमध्ये विचित्र शस्त्रे होती. दिगंबरने खिशातून आपला भिंग काढला. तो मूर्तीच्या जवळ गेला आणि तिच्यावरील कोरीव काम अतिशय बारकाईने निहाळू लागला. त्याची बोटे मूर्तीच्या खालच्या भागावर उमटलेल्या पुसटशा चिन्हांवरून फिरू लागले. तिथे काही जुनी अक्षरे कोरलेली होती. काय वाटते दिगंबर, कोणती देवी असावी ही? काली की महिषासूर मर्दिनी? अविनाशने उत्सुकतेने विचारले. दिगंबरने चष्मा नीट केला. त्याचा चेहरा आता गंभीर झाला होता. त्याने आपली ऐतिहासिक बुद्धिमत्ता आणि ज्ञानाचा वापर करत विश्लेषण करायला सुरुवात केली. नाही अविनाश, ही नेहमीची वैदिक किंवा पौराणिक देवी नक्कीच नाही. मूर्तीची ही त्रिभंग मुद्रा आणि कमरेला बांधलेले हे प्राण्यांचे कातडे बघ, हे उग्र तांत्रिक संप्रदायाचे लक्षण आहे. तो पुढे म्हणाला, या मूर्तीच्या पायाशी असलेले हे चिन्ह नीट बघ. हे चिन्ह 7व्या किंवा 8व्या शतकातील पल्लवकालीन किंवा पूर्व चालुक्य काळातील गुप्त तांत्रिक पंथांशी जुळणारे आहे. पण सर्वात वेधून घेणारी गोष्ट म्हणजे हिची शस्त्रे बघ. हिच्या हातात पाश आणि अंकुश तर आहेतच, पण डाव्या हातात एक मानवी कवटी आहे जी लकोलिश किंवा कापालिक पंथाचे प्रतिनिधित्व करते. कापालिक पंथ? अविनाशने आश्चर्याने विचारले. हो, दिगंबरने मूर्तीच्या चेहऱ्याकडे पाहत सांगितले. माझ्या अंदाजानुसार ही मध्ययुगीन भारतातील एक अशी गुप्त देवतेची मूर्ती आहे जिची पूजा गावकुसाबाहेर स्मशानात किंवा गुप्त गुहांमध्ये सिद्धी प्राप्त करण्यासाठी केली जायची.
कदाचित ही भैरवी किंवा उग्रचंडिकाचे एखादे अतिशय गुप्त रूप असावे, ज्याचा उल्लेख मुख्य प्रवाहातील इतिहासात कधीच आढळत नाही. बंगाल किंवा ओडिसाच्या सीमेवरील तांत्रिक राजवटींमधून ही मूर्ती महाराष्ट्रात प्रवाहित झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. हे बघ, तिच्या डोक्यावरील हा मुकुट पूर्णपणे दाक्षिणात्य पद्धतीचा आहे, पण चेहऱ्याची ठेवण पूर्व भारताची आहे. ही एक अत्यंत दुर्मिळ कलाकृती आहे. दिगंबरचे ज्ञान पाहून अविनाश थक्क झाला. दिगंबर मात्र त्या मूर्तीच्या सौंदर्याने आणि तिच्या पाठीमागे असलेल्या प्राचीन रहस्याने पूर्णपणे भारावून गेला होता. त्याच्या मनातील संग्राहक आता पूर्णपणे त्या मूर्तीच्या प्रेमात पडला होता. दिगंबरने मूर्तीवरून आपली नजर हटवली आणि आपले भाव लपवत तो नेहमीच्या अनुभवी खरेदीदारासारखा शांत झाला. त्याने आपला चेहऱ्यावरचा उत्साह पूर्णपणे लपवला, कारण त्याला माहीत होतं की जर दुकानदाराला या मूर्तीचे खरे महत्त्व समजले तर तो त्याची किंमत गगनाला भिडवेल. मूर्ती जुनी आहे यात शंका नाही. दिगंबरने अगदी अनास्थेने मूर्ती कापडात गुंडाळत दुकानदाराला विचारले, काय किंमत लावली आहे हिची? तो वृद्ध दुकानदार एका कोपऱ्यात विडी ओढत बसला होता. त्याने दिगंबर आणि अविनाशकडे आपल्या अंधुक डोळ्यांनी पाहिले. बाबूजी, ही मूर्ती मला एका जुन्या वाड्याच्या ढिगाऱ्यात सापडली होती. दिसायला खूप उग्र आहे, त्यामुळे माझ्या दुकानात ही कोणी विकत घेत नाहीये. सगळे बघून मागे सरकतात. तुम्ही इतिहासप्रेमी दिसताय म्हणून सांगतो. सरळ 15,000 रुपये द्या आणि घेऊन जा. 15,000? अविनाश ओरडला. अरे बाबा, ही एका बाजूने तुटलेली आहे, मागचा भाग घासून गेला आहे आणि पाषाणही कुठला आहे देव जाणे. 5,000 रुपयांपेक्षा 1 रुपयाही जास्त देणार नाही आम्ही. दुकानदाराने नकारार्थी मान हलवली. नाही बाबूजी, 5,000त परवडणार नाही. ही मूर्ती साधीसुधी नाही. जेव्हापासून ही माझ्या दुकानात आली आहे तेव्हापासून रात्रीचे इथले उंदीर मांजरं सगळे गायब झालेत. रात्रीच्या वेळी या दुकानात विचित्र आवाज येत होते. मला ही माझ्या दुकानातून लवकरात लवकर घालवायची आहे, पण तरीही कमीत कमी 12,000 तर मिळायलाच हवेत. विचित्र आवाज येतात हे ऐकून अविनाशच्या कपाळावर आठ्या आल्या, पण दिगंबरच्या मनातली उत्सुकता अधिकच वाढली. त्याला वाटले की दुकानदार केवळ मूर्तीची किंमत वाढवण्यासाठी या अंधश्रद्धेच्या गोष्टी सांगत आहे. दिगंबरने पाकिट काढले आणि 7,000 रुपयांच्या नोटा मोजून दुकानदाराच्या समोरील लाकडी बाकावर ठेवल्या. हे बघ बाबा, दिगंबर अतिशय शांत आणि ठाम आवाजात म्हणाला, या मूर्तीचे शास्त्रोक्त पूजन कोणी करणार नाही, कारण हिचे उग्र रूप आहे. घरात ठेवायला लोक घाबरतील. मी फक्त हिच्या ऐतिहासिक मूल्यासाठी हिला माझ्या संग्रहात ठेवत आहे. हे 7,000 रुपये घे आणि व्यवहार पूर्ण कर, नाहीतर आम्ही निघतो. दुकानदाराने त्या नोटांकडे पाहिले आणि नंतर त्या काळ्या मूर्तीकडे. त्याच्या चेहऱ्यावर अचानक एक भीती आणि सुटकेचा संमिश्र भाव आला, जणू त्याला ती मूर्ती आपल्या दुकानातून हद्दपार करण्याची घाई झाली होती. दुकानातून बाहेर पडल्यावर दिगंबर आणि अविनाश थेट त्यांच्या नेहमीच्या अड्ड्यावर आले. शनिवार पेठेतील एका जुन्या पडक्या वाड्याच्या आडोशाला असलेला चहाचा टिपिकल कट्टा. हा त्यांचा हक्काचा कट्टा होता. तिथे फारशी गर्दी नसायची. अविनाशने टपरीवाल्याला 2 कडक चहाची ऑर्डर दिली. दिगंबरने बॅगेतून ती काळी मूर्ती अतिशय हळुवारपणे बाहेर काढली आणि सिमेंटच्या बाकावर ठेवली. दोघांनी सिगरेट पेटवली. धुराचे पांढरे लोळ हवेत सोडत गरम चहाचा घोट घेत दोघेही पुन्हा एकदा त्या मूर्तीकडे रोखून पाहू लागले. अंधुकशा स्ट्रीट लाईटच्या प्रकाशात त्या काळ्या पाषाणाची चमक आता अधिकच रहस्यमय वाटत होती. दिगंबर, पण मला एक सांग, कापालिक संप्रदायातल्या देवींची रूपं आपण फोटोंमध्ये किंवा जुन्या पुस्तकांमध्ये पाहिली आहेत, पण हिच्या चेहऱ्यावरची ही रेषा बघ. हिची उग्रता नेहमीपेक्षा वेगळी वाटतेय. तुला खरंच वाटतं का ही फक्त 7व्या शतकातली मूर्ती आहे? अविनाशने सिगरेटची राख झटकत विचारले. दिगंबरने चहाचा ग्लास खाली ठेवला. त्याने खिशातून पुन्हा एकदा भिंग काढले आणि मूर्तीच्या गळ्यातील नरमुंडांच्या माळ्यावर प्रकाश टाकला. तू बरोबर ओळखलंस अविनाश, दिगंबर अतिशय गंभीर आवाजात म्हणाला. यातला पाषाण नॉर्मल काळा दगड नाहीये. हा कसोटीचा दगड किंवा कदाचित दक्षिण भारतात आढळणारा शालिग्राम प्रकारातला अत्यंत दुर्मिळ खडक असावा. आणि देवीच्या पाठीमागची ही प्रभाळ बघ. या प्रभाळीवर मानवी आकृत्या कोरल्या आहेत, ज्या नेहमीच्या देवांच्या मूर्तीवर नसतात. हे नरबळीचे संकेत आहेत. नरबळी? काय बोलतोस दिगंबर? अविनाशचा चहाचा ग्लास हवेतच थांबला. हो, दिगंबरने सिगरेटचा शेवटचा झुरका घेत अंदाज लावला. माझा कयास असा आहे की ही मूर्ती गुप्त संप्रदायातील छिन्नमस्ता किंवा धुमावतीसारख्या उग्र तांत्रिक देवींचे मूळ रूप असू शकते. जेव्हा मध्ययुगात या पंथांवर बंदी आली तेव्हा त्यांच्या उपासकांनी या मूर्ती जमिनीखाली किंवा गुप्त तळघरांमध्ये दडवून ठेवल्या. कदाचित म्हणूनच या मूर्तीची प्रतिष्ठापना मंदिरात न करता हिची पूजा केवळ वैयक्तिक सिद्धीसाठी केली जात असावी.
या देवीला केवळ मंत्रांनी नाही तर रक्ताच्या अर्पणाने जागृत केले जायचे, असा हा कोरीव कामाचा पोत सांगतोय. विचार करा अविनाश, आपण किती मोठ्या इतिहासाचा जिवंत तुकडा आज शोधून काढलाय. दिगंबरच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती, पण त्या दोघांनाही हे माहीत नव्हतं की जसं जसा रात्रीचा अंधार गडद होत होता तशी तशी त्या मूर्तीची ती काळी चमक अधिकच तीव्र होत चालली होती. जणू काही ती मूर्ती त्या दोघांचे बोलणे शांतपणे ऐकत होती आणि आपली पहिली आहुती निवडत होती. दोघांमध्ये सिगरेटच्या धुरासोबत चर्चा अधिकच रंगत गेली. पण आता प्रश्न असा होता की ही दुर्मिळ मूर्ती आज रात्री नक्की कोणाकडे राहणार. अविनाशने मूर्तीकडे पाहत विचारले, बरं दिगंबर, व्यवहार तर झाला, पण आता ही मूर्ती कोणाकडे ठेवायची? माझ्या खोलीवर ठेवू की तू नेतोस? दिगंबरने क्षणभरही विचार न करता ती मूर्ती आपल्या बाजूला ओढली. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आणि ओढ निर्माण झाली होती. तो म्हणाला, अविनाश, ही मूर्ती मीच माझ्या घरी नेतो. मला हिच्यावर अजून सखोल अभ्यास करायचा आहे. हिच्या पाठीमागे कोरलेली ती गुप्तलिपी आणि चिन्हांचा अर्थ लावल्याशिवाय मला शांतता लाभणार नाही. माझ्याकडे घरी या संदर्भातील काही जुनी हस्तलिखिते आहेत, त्यांच्याशी हिची तुलना करून पाहावी लागेल. अरे पण ती दिसायला खूप उग्र आहे रे, आणि तो दुकानदार जे काही बोलला त्यावरून मला पण थोडी भीती वाटली. अविनाशच्या मनात कुठेतरी एक अनामिक भीती दाटून आली होती. अरे आपण इतिहासकार आणि संग्राहक आहोत अविनाश, अशा अंधश्रद्धांना घाबरून कसं चालेल? दिगंबर हसला आणि त्याने मूर्ती अतिशय काळजीपूर्वक पुन्हा एकदा त्या जाड कापडात गुंडाळली. मी उद्या सकाळीच हिचे फोटो काढून तुला पाठवतो. हिच्या मूळ उत्पत्तीचा शोध मी लावणारच. दिगंबरने ती मूर्ती आपल्या बॅगेत व्यवस्थित ठेवली, जीप लावली आणि बॅग खांद्याला अडकवली. मूर्ती बॅगेत जाताच कट्ट्याभोवती अचानक एक थंड वाऱ्याची झुळूक येऊन गेली, पण उत्साहाच्या भरात दिगंबरचे त्याकडे लक्ष गेले नाही. तो अविनाशचा निरोप घेऊन आपल्या दुचाकीकडे निघाला. मनात फक्त आणि फक्त त्या काळ्या मूर्तीचाच विचार चालू होता. त्याला घाई होती की कधी एकदा घरी पोहोचून तो त्या मूर्तीचा अभ्यास सुरू करतोय. रात्रीचे साधारण 12 वाजून गेले होते. संपूर्ण घर शांततेत बुडाले होते आणि शारदा केव्हाच गाढ झोपली होती. दिगंबर मात्र त्याच्या अभ्यासाच्या खोलीत टेबल लॅम्पच्या पिवळ्या प्रकाशात डोळ्यांवर चष्मा लावून बसला होता. समोर ती काळी उग्र मूर्ती ठेवलेली होती आणि बाजूला इतिहासाची जुनी पुस्तकं व हस्तलिखिते पसरलेली होती. दिगंबरने मॅग्निफाईंग ग्लास घेऊन मूर्तीच्या रचनेचा अत्यंत बारकाईने अभ्यास करायला सुरुवात केली. जसा जसा तो मूर्तीच्या कोरीव कामाच्या सखोलतेत जाऊ लागला तसा तसा त्याच्या अंगावर भीतीचा काटा उभा राहू लागला. मूर्तीच्या रचनेत त्याला काही अत्यंत अघोरी आणि मानवी बुद्धीला न पटणाऱ्या गोष्टी जाणवू लागल्या. भिंगातून पाहताना दिगंबरला जाणवले की मूर्तीचा दगड इतर सामान्य पाषाणांसारखा निर्जीव किंवा गुळगुळीत नव्हता. त्या दगडावर अत्यंत सूक्ष्म मानवी त्वचेवर असतात तशा रेषा होत्या. सर्वात अघोरी गोष्ट म्हणजे जेव्हा त्याने मूर्तीच्या चेहऱ्यावरून आपले बोट फिरवले तेव्हा तो दगड थंड न वाटता एखाद्या जिवंत माणसाच्या शरीरासारखा किंचित कोमट जाणवला. मूर्तीच्या गळ्यात कोरलेल्या नरमुंडांच्या माळेकडे पाहताना त्याला आधी वाटले होते की ते केवळ दगडात कोरलेले कलाकुसर आहे, पण जेव्हा त्याने प्रकाश अगदी जवळ नेला तेव्हा त्याला दिसले की प्रत्येक मुंडक्याचे दात आणि जबड्याची रचना इतकी अचूक होती जी कोणत्याही मूर्तिकाराला केवळ कल्पनेने दगडात कोरता येणे शक्यच नव्हते. जणू काही खऱ्याखुऱ्या लहान मानवी कपाळांवर पाषाणाचा थर चढवून ते तिथे जसेच्या तसे जोडले गेले होते. मूर्तीच्या पाठीशी आणि पायाजवळ काही पुसटशी तांत्रिक अक्षरे कोरलेली होती. दिगंबरने एका जुन्या हस्तलिखिताशी त्या अक्षरांचा मेळ लावला. त्याने असा विचार केला की ही अक्षरे कोणतीही स्तुती किंवा मंत्र नसून जर हा एका शापाचा प्रकार असला तर, जसं सिनेमामध्ये असतं. दिगंबरचे हात थरथरू लागले. हे सगळं पाहून त्याच्या मनात भयंकर विचारचक्र सुरू झाले. हे केवळ कोरीव काम नाही, या मूर्तीच्या आत खरोखर काहीतरी अघोरी दडलेले आहे का? हा दगड नसून पाषाण बनवलेलं एखादं शव तर नाही ना, जणू एखादी मम्मी वगैरे? पण लगेचच त्याने स्वतःच्या डोक्याला हात लावला आणि तो हसला. काय वेडेपणा आहे हा दिगंबर, तू एक सुशिक्षित संशोधक आहेस. मध्ययुगीन काळात तांत्रिक लोकांना भीती घालण्यासाठी मूर्तीचे डिझाईन इतके हुबेहूब आणि उग्र बनवायचे की पाहणारा थरथर कापेल. हे केवळ त्या काळातील मूर्तिकाराचे उत्कृष्ट कौशल्य आहे, बाकी काही नाही. त्याने स्वतःची समजूत काढली. तो त्यावर ठाम नव्हता. हे सगळे त्याचे केवळ कयास आणि अंदाज होते. त्याने कपाळावरचा घाम पुसला आणि टेबल लॅम्प बंद केला. पण खोलीत पूर्ण अंधार होताच त्या काळ्या मूर्तीचे डोळे अंधारात क्षणभर किंचित चमकल्याचा भास त्याला झाला. रात्र खूप झाली आहे आणि अतिविचारांमुळे असे जाणवते आहे असे वाटून तो आपल्या बेडरूममध्ये आला. मानसिक थकवा एवढा जास्त आला होता की काही क्षणातच त्याला गाढ झोप लागली. त्याच्या सुप्त मनासमोर काही चित्र हलू लागली. स्वप्नात त्याला स्वतःचे घर दिसत नव्हते, तर तो एका विशाल जुन्या आणि पडक्या तांत्रिक वाड्यात उभा होता. चहूबाजूला दाट धुकं पसरलेलं होतं.
आणि हवेत मानवी हाडं जळण्याचा तोच तीव्र कुजलेला दर्प होता. वाड्याच्या मध्यभागी लालभडक रक्ताची एक विहीर होती, ज्यातून अनेक काळे सडलेले हात वर येऊन हवेत थरथरत होते. अचानक त्या विहिरीच्या मागून तीच काळी उग्र मूर्ती हळूहळू हवेत तरंगत वर आली. पण स्वप्नात ती पाषाणाची नव्हती. तिचा चेहरा जिवंत माणसासारखा मऊ, काळाभोर आणि डोळे रक्तासारखे लाल होते. तिच्या गळ्यातील नरमुंडांची माळ जिवंत होऊन ते सारेच नरमुंड दात विचकत हसत होते. ती मूर्ती दिगंबरच्या दिशेने सरकू लागली. दिगंबरने पळण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे पाय जमिनीला खिळले होते. ती जिवंत अघोरी शक्ती त्याच्या अगदी जवळ आली. तिने आपले काळेभोर नखे असलेले हात दिगंबरच्या डोक्यावर ठेवले आणि त्याच्या कानात अनेक स्त्रियांचा आणि पुरुषांच्या संमिश्र कर्कश आवाजात एकच शब्द ओरडले, नाही नाही नाही. दिगंबर खाडकन डोळे उघडून बसला. सकाळ झाली होती. खिडकीतून सूर्याचा प्रकाश खोलीत येत होता, पण दिगंबरचे शरीर घामाने पूर्णपणे डबडबले होते. त्याचे डोके इतके असह्य दुखत होते जणू कोणीतरी त्याच्या कवटीवर लोखंडी हातोड्याने प्रहार करत आहे. डोक्याच्या नसा तडतडत होत्या आणि डोळ्यांसमोर सतत अंधारी येत होती. अहो, काय झालं? वाईट स्वप्न पडलं का? शारदा चहाचा कप घेऊन खोलीत आली. काही नाही ग, रात्री जरा उशीर झाला होता, त्यामुळे जागरण झालं. आता डोकं खूप जास्त दुखतंय. दिगंबर चहा घेत म्हटला. त्याचा आवाज नेहमीपेक्षा थोडा मंद आणि कोरडा वाटत होता. शारदाने काळजीने त्याच्याकडे पाहिलं, पण तिने जास्त प्रश्न विचारले नाहीत. चहा पिऊन दिगंबर नेहमीप्रमाणे तयार झाला आणि ऑफिससाठी निघाला. पण आजची सकाळ वेगळी होती. गाडी चालवतानाही त्याच्या कानात तो स्वप्नातला अकराळ विकराळ आवाज, तो भोग शब्द सारखा घुमत होता. ऑफिसमध्ये पोचल्यावर दिगंबर आपल्या केबिनमध्ये बसला, पण स्क्रीनवरील अक्षरे त्याला धुसर दिसत होती. ज्या कामात तो नेहमी पटाईत असायचा तेच काम करताना आज त्याची प्रचंड चिडचिड होत होती. दिगंबर सर, हे क्लायंटचे फाईल्स जरा तपासून द्याल का? त्याच्या ज्युनियरने केबिनमध्ये येत नम्रपणे विचारले. ठेव तिथे आणि बाहेर जा. दिसत नाही का मी कामात व्यस्त आहे? दिगंबर अचानक इतक्या जोरात ओरडला की तो ज्युनियर भीतीने मागे सरकला. नेहमी अतिशय शांत आणि संयमी राहणाऱ्या दिगंबरचा हा अवतार पाहून ऑफिसमधील इतर कर्मचारीही अवाक झाले. त्याच्या स्वभावात हे सूक्ष्म आणि भयानक बदल घडू लागले होते. दुपारी लंच टाईममध्ये जेव्हा प्रत्येकाने आपले डबे उघडले तेव्हा जेवणाचा सुवास संपूर्ण हॉलमध्ये पसरला. पण दिगंबरला मात्र त्या अन्नाचा वास अत्यंत घाणेरडा, जणू काहीतरी कुजल्यासारखं वाटू लागला. त्याला मळमळून आले. त्याने आपला डबा तसाच बंद केला. त्याला तीव्र भूक लागली होती, पण साधे शाकाहारी अन्न खाण्याची त्याची इच्छा पूर्णपणे मरून गेली होती. त्याच्या शरीराला आणि जिभेला एका वेगळ्याच उग्र चवीची ओढ लागली होती. केबिनच्या खिडकीतून येणारा सूर्याचा प्रखर प्रकाश आता त्याच्या डोळ्यांना सहन होत नव्हता. त्याने घाईघाईने खिडकीचे पडदे ओढून केबिनमध्ये पूर्ण अंधार करून घेतला. त्या अंधाऱ्या केबिनमध्ये खुर्चीवर मागे मान टाकून बसल्यावरच त्याला थोडे हायसे वाटले. त्याचे डोके अजूनही दुखत होते आणि प्रत्येक सेकंदाला त्याच्या मनात एकच विचार येत होता की कधी एकदा ऑफिस संपते आणि मी घरी जाऊन त्या काळ्या मूर्तीसमोर बसतोय. संध्याकाळी दिगंबर जेव्हा घरी परतला त्याने दारावर थाप मारली नाही किंवा नेहमीसारखी शारदाला हाकही मारली नाही. तो चावीने स्वतःच दार उघडून आत आला. शारदा स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि दिगंबरला पाहून तिचे पाय जागच्या जागी खेळले. दिगंबरचा चेहरा पूर्णपणे पांढरा फटक पडला होता. त्याचे डोळे कोरडे आणि निस्तेज होते. सर्वात भयानक गोष्ट म्हणजे भर उन्हाळ्यात आणि उकाड्यातही त्याचे संपूर्ण शरीर थरथरत होते आणि त्याच्या अंगातून बर्फासारखी थंड वाफ निघत असल्याचा भास शारदाला झाला. अहो, काय झालंय तुम्हाला? तब्येत ठीक नाही का? शारदाने काळजीपूर्वक पुढे होत त्याचा हात पकडला. तिचा स्पर्श होताच दिगंबरने झटकन आपला हात मागे घेतला. त्याचा स्पर्श एखाद्या मृतदेहासारखा अतिशय थंड होता. काही नाही, थोडं बरं वाटत नाहीये. मला त्रास देऊ नकोस, मी माझ्या खोलीत जातो. दिगंबर अतिशय घोगऱ्या, कोरड्या आणि बदललेल्या आवाजात म्हणाला. तो आवाज दिगंबरचा वाटतच नव्हता. तो थेट आपल्या अभ्यासाच्या खोलीत गेला आणि त्याने आतून कडी लावून घेतली. रात्रीचे 9 वाजले तरी तो खोली बाहेर आला नाही. शारदाने काळजीपोटी जेवणाचे ताट घेतले आणि त्याच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. अहो, जेवून तर घ्या. सकाळपासून तुम्ही काहीच खाल्लेलं नाहीये. काही वेळाने दरवाजा हळूच उघडला. खोलीत संपूर्ण अंधार होता. फक्त टेबल लॅम्पचा मंद प्रकाश जमिनीवर पडला होता. दिगंबर खोलीच्या कोपऱ्यात जमिनीवर पाठीचा कणा ताठ करून बसला होता. समोर ती काळी उग्र मूर्ती ठेवलेली होती. मला भूक नाही, ते ताट इथेच ठेव आणि जा इथून, दिगंबरने मूर्तीवरून नजर न हटवता म्हटले. शारदा गपचूप बाहेर गेले. दिगंबरने थरथरत्या हाताने जेवणाचे ताट उंचावले.
त्या ताटातील ताज्या गरम सात्विक अन्नाचा वास त्याच्या नाकात जाताच त्याच्या पोटात भयंकर घोळा आला. त्याचे शरीर त्या अन्नाचा स्वीकार करायला तयार नव्हते. उलट त्याला तीव्र उकारीच आली. त्याने तोंडावर हात ठेवून स्वतःला कसेबसे सावरले. पण त्याच्या मनाच्या कोणत्या तरी कोपऱ्यातून एक सुप्त अमानवी अट्टहास बाहेर पडत होता. महामायेला भोग चढवणे अत्यंत गरजेचे होते. त्या अघोरी ओढीपोटी त्याने ते ताट त्या काळ्या मूर्तीसमोर जसेच्या तसे ठेवले. त्याचे डोके असह्य दुखत होते. विचारशक्ती धुंद झाली होती. अशाच अवस्थेत त्याच्या स्मृतीच्या अंधाऱ्या कप्प्यातून लहानपणीची एक आठवण जागी झाली. त्याची आई देवाला नैवेद्य दाखवताना काय करायची हे त्याला अंधुकसे आठवले. त्याने जवळ ठेवलेल्या तांब्यातून उजव्या ओंजळीत थोडे पाणी घेतले. डोळे मिटून आईने शिकवल्याप्रमाणे त्याने ते पाणी त्या ताटाभोवती गोलाकार 3 वेळा फिरवून जमिनीवर सोडले. त्यानंतर त्याने देव्हाऱ्यातून एक उदबत्ती घेतली. ती पेटवून मूर्तीसमोर लावली. उदबत्तीचा सुगंध खोलीत पसरला, पण मूर्तीभोवती असलेल्या त्या कुजलेल्या वासाने त्या सुगंधाला क्षणात गिळून टाकले. हे सर्व करत असताना दिगंबरचे स्वतःचे वैज्ञानिक आणि संशोधक मन आतल्या आत किंचाळत होते. दिगंबर, हे तू काय करतो आहेस? त्याच्या सुशिक्षित बुद्धिप्रामाण्यवादी मनाने त्याला जाब विचारला. तू एक इतिहासकार आहेस, प्राचीन वस्तूंचा संग्राहक आहेस, अंधश्रद्धेवर कधीही विश्वास न ठेवणारा एक सुशिक्षित माणूस, आणि आज तू एका अज्ञात उग्र पाषाणावर श्रद्धा ठेवून अंधारात बसून कुणा अघोरी देवतेची पूजा करतो आहेस. हा निव्वळ वेडेपणा आहे, मानसशास्त्रीय भ्रम. साध्या भाषेत हा हॅल्युसिनेशनचा प्रकार आहे. पण दुसऱ्याच क्षणी त्याच्या मनातील तो नवा हवाहवाचा काळा अंधार त्या वैज्ञानिक विचारांवर वरचढ ठरला. पूजा करणे, देवाला नैवेद्य दाखवणे ही तर चांगली गोष्ट असते. मग यात चुकीचे काय? आपली संस्कृती देवाच्या पूजेवरच तर टिकून आहे. पण खरा आणि अत्यंत भयावह प्रश्न इथेच निर्माण होत होता. पूजा करणे जरी चांगले असले तरी या विशिष्ट उग्र आणि शापित मूर्तीची पूजा नेमकी कशी करायची हे कोणाला ठाऊक होते? नेहमीच्या देवांना सात्विक अन्न, पाणी आणि उदबत्ती लागते. पण दिगंबरने हस्तलिखितात वाचले होते की कापालिक संप्रदायातील उग्र तांत्रिक देवतेला सात्विक भूक चालत नाहीत. या देवतांची भूक वेगळी होती. यांची साधना अघोरी होती. त्या पिवळ्या दिवा विजलेल्या अंधाऱ्या खोलीत बसून दिगंबरने भूतकाळातील त्या भयानक रहस्यांचा कयास लावायला सुरुवात केली. त्याच्या संशोधक आणि इतिहासकार मेंदूने जुन्या तांत्रिक ग्रंथांचे दाखले आठवून पाहिले. प्राचीन काळी अशा अकराळ विक्राळ आणि उग्र रूपातील मूर्तींची पूजा गावकुसाबाहेर, घनदाट जंगलात किंवा स्मशानात बसून केली जायची. या देवतांचे उपासक कोणतीही सात्विक फुले किंवा शुद्ध पाणी अर्पण करत नसत. त्याऐवजी ते पंचमकार म्हणजेच मद्य, मांस, मत्स्य, मुद्रा, मैथुन या विधींचा वापर करत असत. अशा गुप्त साधनांमध्ये देवतेला तृप्त करण्यासाठी प्राण्यांचे आणि काही विशिष्ट सिद्धी मिळवण्यासाठी जिवंत माणसांचे नरबळी दिले जात. रक्ताचा प्रत्येक थेंब पाषाणावर पडताच ती शक्ती जागृत व्हायची आणि उपासकाला अफाट अमानवी सामर्थ्य बहाल करायची. पण हे खरं होतं का? ऐतिहासिक पुरावे तर हेच सांगत होते. पण मग तो हे का करत होता? आजवर त्याने कधीही अशा थोतांड धार्मिक गोष्टी केल्या नव्हत्या. कदाचित म्हणूनच की काय तो ह्या गुप्त शक्ती अनुभवू शकला नव्हता. आज पहिल्यांदा त्याने गोष्ट वेगळ्या पद्धतीने हाताळली होती आणि त्याचे फलस्वरूप म्हणून त्याला खूप काही गोष्टी समजू लागल्या होत्या. हे विचार मनात येताच दिगंबरला अचानक रात्री पडलेले ते भयानक स्वप्न आठवले. त्या स्वप्नात ती काळी मूर्ती जिवंत झाली होती आणि तिच्या गळ्यातील नरमुंडांची माळ अकराळ विकराळ हसत होती. रक्ताच्या विहिरीतून वर येणाऱ्या त्या सडलेल्या हातांच्या मध्ये उभी राहून ती केवळ एकच शब्द ओरडत होती, भूक. त्या स्वप्नाचा आणि प्राचीन विधींचा संबंध जोडताच दिगंबरच्या अंगावर काटा आला. त्याला प्रचंड भीती वाटू लागली. त्याने ताटातील त्या सात्विक पोळी आणि भाजीकडे पाहिले ज्यावर त्याने उदबत्ती फिरवली होती. त्याला तीव्र शंका आली. मी ही जी पूजा करतो आहे ती खरोखरच योग्य पद्धत आहे का? मी देवासारखी हिची सात्विक पूजा करून हिचा कोप तर ओढून घेत नाहीये ना? चुकीच्या मंत्रोच्चाराने किंवा चुकीच्या भोगाने जर ही शक्ती भडकली तर काय होईल? त्याला समजले होते की त्याने एका अथांग भुकेल्या हिंस्त्र श्वापदासमोर सुका पालापाचोळा ठेवला होता. या उग्र देवतेची पूजा सात्विक अन्नाने शांत होणारी नव्हती. त्या पाषाणाच्या मूर्तीचे लाल चमकणारे डोळे जणू त्याला ओरडून सांगत होते की हिची खरी आहुती अजून मिळायची बाकी आहे. त्याचे वैज्ञानिक मन पूर्णपणे कोलमडले होते आणि एका भयानक अघोरी चक्राची सुरुवात झाली होती जी 2 महिन्यात त्याचे अस्तित्व संपवणार होती. दिवसेंदिवस दिगंबरची अवस्था अधिकच बिघडत होती. तो आता स्वतःच्या शरीराचा मालक राहिला नव्हता. त्याचे बोलणे, चालणे आणि विचार करणे हे सर्व त्या काळ्या मूर्तीने जणू संमोहित करून आपल्या ताब्यात घेतले होते. तो तासनतास पापणीही न लावता त्या उग्र पाषाणाकडे डोळे फाडून बघत बसायचा. रूममध्ये एकटा असताना विचित्र हातवारे करत पूजा करायचा. बोटांनी विविध मुद्रा करायचा ज्या योग अभ्यासात आजवर कोणीही वापरल्या नव्हत्या. त्याला हे कोणी शिकवलं?
की त्या अघोरी मूर्तीच्या सततच्या सहवासाने मानवी मनातील त्या सुप्त क्रिया ज्या मानवाने शेकडो वर्षांपूर्वी वापरल्या होत्या त्या जागृत होत होत्या? माहीत नाही, पण दिगंबर हळूहळू अशा गोष्टी करू लागला होता ज्या कलियुगातील माणसाने कधीही केल्या नव्हत्या. आणि शेवटी एक अशी भयानक संध्याकाळ उजाडली जेव्हा दिगंबरने शारदासमोर आपले राहिले साहिले मानसिक नियंत्रण पूर्णपणे गमावले. त्या दिवशी शारदाने धीर धरला आणि दिगंबरची ती अंधारी खोली उघडून थेट आत गेली. खोलीत मेणबत्त्यांचा मंद पिवळसर प्रकाश होता. दिगंबर नेहमीप्रमाणे जमिनीवर ताठ बसला होता. अहो, पुरे झालं आता. काय चालवलंय हे तुम्ही? मी ही मूर्ती या घरात राहू देणार नाही. हिने आमचं हस्तखेळतं घर उद्ध्वस्त केलंय. शारदा रडत होती. तिने हिंमत केली आणि पुढे जाऊन टेबलावर ठेवलेली ती काळी मूर्ती उचलून बॅगेत कोंबण्याचा प्रयत्न केला. हात नको लावू! दिगंबरच्या घशातून असा प्रचंड घुगरा आणि हिंस्त्र आवाज उमटला की संपूर्ण खोली आदरली. त्याने झटकन शारदाचा हात पकडला. त्याचा स्पर्श बर्फासारखा थंड आणि पोलादासारखा घट्ट होता. शारदा वेदनेने किंचाळली. दिगंबरने संतापाच्या भरात आपले नियंत्रण पूर्णपणे गमावले. तो जमिनीवरून ताडकन उठला. त्याची मान विचित्र कोनात एका बाजूला झुकली होती. त्याने रागाच्या भरात समोरचे जेवणाचे ताट हवेत फिरकावले. तांब्या पितळेची भांडी भिंतीवर आदळून मोठा आवाज झाला. त्याचे डोळे जे आधी थोडे सामान्य वाटायचे ते आता शारदाच्या डोळ्यांसमोर पूर्णपणे पांढरे पडू लागले होते. त्याच्या डोळ्यातील काळा भाग गायब झाला. काळ्या भावल्या संपूर्णपणे अदृश्य झाल्या. त्याच्या कपाळावरच्या आणि गळ्यावरच्या शिरा एखाद्या सापासारख्या तडतडून वर आल्या होत्या. तुझी ही हिंमत महामायेला माझ्यापासून दूर करण्याची तुझी लायकी तरी आहे का, तुच्छ स्त्री? दिगंबर वेड्यासारखा अकराळ विकराळ हसू लागला. त्याचा हा अवतार पाहून शारदा भीतीने थरथर कापायला लागली. त्याने अचानक स्वतःचे डोके बाजूच्या कपाटावर धाडकन आपटले. कपाटाची काच कडाडून फुटली आणि दिगंबरच्या कपाळातून रक्ताची धार वाहू लागली. पण त्याच्या चेहऱ्यावर वेदनेचा एकही भाव नव्हता. तो उलट आणखी मोठ्याने हसू लागला. त्याने खाली पडलेला काचेचा एक तीक्ष्ण तुकडा उचलला आणि शारदाच्या डोळ्यांसमोर स्वतःच्याच हातावर एक खोल वार केला. रक्त, महामायेला रक्त हवं आहे आणि तू तिचा भूक अडवण्याचा प्रयत्न करतेस. दिगंबरने रक्ताने माखलेला हात हवेत उगारला आणि तो अमानवी गतीने शारदाच्या दिशेने झेपावला. शारदा भीतीने किंचाळली आणि मागचा पुढचा विचार न करता खोलीबाहेर पळाली. तिने धाडकन तो जड लाकडी दरवाजा लावला आणि आतून दिगंबरने त्या बंद दरवाजावर अमानवी ताकदीने धडका मारायला सुरुवात केली. शारदा भीतीने पूर्णपणे कोलमडली होती. हॉलमध्ये बसून तिचे हातपाय थरथरत होते. शेवटी दुसरा कोणताही मार्ग न सुचल्याने तिने रडत रडत अविनाशला फोन केला. अविनाश भाऊजी, प्लीज लवकर या. ह्यांना काहीतरी झालंय. ते स्वतःलाच संपवून टाकतील असं वाटतंय. प्लीज लवकर या. अविनाशने फोनवर शारदाचा तो घाबरलेला आवाज ऐकला आणि तो गाडी काढून तातडीने दिगंबरच्या घराकडे निघाला. साधारण अर्ध्या तासात अविनाश धापा टाकत घराच्या दारात पोहोचला. घराचा मुख्य दरवाजा उघडाच होता आणि शारदा हॉलच्या कोपऱ्यात भीतीने डोळे मिटून देवाचा जप करत बसली होती. शारदा वहिनी, काय झालं? कुठे दिगंबर? अविनाशने घाईघाईने विचारले. शारदाने थरथरत्या हाताने दिगंबरच्या अभ्यासाच्या खोलीकडे बोट दाखवले. खोलीचा दरवाजा किंचित उघडा होता. अविनाशने अत्यंत सावधपणे खोलीत पाऊल ठेवले. खोलीत अजूनही तोच मेणबत्त्यांचा मंद प्रकाश होता आणि हवेत रक्ताचा सुळसुळाट जाणवत होता. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही वेळापूर्वी रागीट झालेला दिगंबर आता जमिनीवरच शांत झोपी गेला होता. जणू काहीच घडलं नव्हतं. त्या काळ्या मूर्तीच्या अगदी पायाशी तो एखाद्या लहान मुलासारखा अंग चोरून गाढ झोपेत गेला होता. त्याचे शरीर आता शांत होते, पण त्याचा उजवा हात रक्ताने माखलेला होता आणि कपाळावरून रक्ताचे सुके डाग चेहऱ्यावर पसरलेले होते. अविनाशने एक दीर्घ श्वास घेतला. तो धावतच बाहेर गेला आणि त्याने शारदाकडून प्रथमोपचार पेटी आणि पाण्याचा तांब्या मागवून घेतला. अविनाश पुन्हा खोलीत आला. त्याने मूर्तीकडे एक संशय आणि भीतीयुक्त नजर टाकली, पण त्याचे पहिले प्राधान्य मित्राचा जीव वाचवणे हे होते. तो खाली आला. त्याने कापूस डेटॉलमध्ये भिजवला आणि अत्यंत हळुवारपणे दिगंबरच्या कपाळावरची जखम साफ करायला सुरुवात केली. दिगंबर, अरे मित्रा, काय करून घेतलेस हे स्वतःचं? अविनाश हळूच फुटफुटला. त्याने दिगंबरच्या हातावरील तो खोल वार स्वच्छ केला आणि तिथे मलम लावून घट्ट पट्टी बांधली. मलमपट्टी करत असताना अविनाशला जाणवले की दिगंबरचे शरीर भर उन्हाळ्यातही बर्फासारखे थंड पडले होते. तो श्वास घेत होता, पण त्याचे श्वास खूप संत आणि वेगळे होते. मलमपट्टी पूर्ण झाल्यावर अविनाशने दिगंबरला उचलून शेजारील गादीवर झोपवण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी अविनाशचे लक्ष टेबलावर ठेवलेल्या त्या काळ्या मूर्तीकडे गेले. अंधारात त्या मूर्तीचा चेहरा अधिकच उग्र वाटत होता. अविनाशला जाणवले की मूर्ती खरेदी करण्याच्या त्या रात्री आपण किती मोठी चूक केली होती. तो मलमपट्टी संपवून खोली बाहेर आला.
शारदा अजूनही डोळ्यात पाणी आणून उभी होती. वहिनी, मी त्याची मलमपट्टी केली आहे. तो आता गाढ झोप येत आहे. पण वहिनी, हे साधं मानसिक संतुलन बिघडण्याचं लक्षण नाहीये. त्या रात्री शनिवार पेठेतून ती मूर्ती आणल्यापासूनच हे सगळं सुरू झालंय ना. शारदाने रडत रडत होकारार्थी मान हलवली. अविनाशने खोलीत जाऊन टेबलावर ठेवलेली ती गळत काळ्या पाषाणाची मूर्ती उचलली. वहिनी, या मूर्तीला मी आत्ताच्या आत्ता या घरातून बाहेर घेऊन जातो. सगळी फसाद हिच्यामुळेच सुरू झालीय. तो गंभीर आवाजात म्हणाला आणि मूर्ती घेऊन तो मुख्य दाराच्या दिशेने निघाला. पण तो दारापाशी पोहोचणार इतक्यात मागून गाढ झोपेत असलेल्या दिगंबरला अचानक जाग आली. जणू त्याच्या शरीराला समजले होते की त्याची महामाया त्याच्यापासून दूर केली जात आहे. दिगंबर अमानवी वेगाने बेडवरून उठला आणि त्याने थेट हॉलमध्ये धाव घेतली. माझी मूर्ती, तिला हात लावू नकोस. दिगंबर वेड्यासारखा ओरडला. त्याची ताकद एका सामान्य माणसासारखी राहिलीच नव्हती. त्याने अविनाशवर जंगली श्वापदासारखी झेप घेतली आणि एकाच झटक्यात त्याच्या हातातून ती काळी मूर्ती हिसकावून घेतली. अविनाश दूर फेकला गेला आणि जमिनीवर पडला. दिगंबरने त्या मूर्तीला आपल्या छातीशी घट्ट कवटाळले. जणू ते त्याचे स्वतःचे लेकरू होते. त्याचे डोळे पुन्हा एकदा पूर्णपणे पांढरे पडले होते आणि तो वेड्यासारखा दात विचकून हसत मूर्ती घेऊन आपल्या खोलीत पळून गेला. त्याने आतून दरवाजा धाडकन बंद करून घेतला. अविनाश आणि शारदा भीतीने दारापाशी धावले. दाराच्या कीहोलमधून त्यांनी आत डोकावले आणि आतले दृश्य पाहून त्यांच्या अंगावर काटा आला. खोलीत दिगंबरने स्वतःच्या अंगावरचे सर्व कपडे फाडून फेकून दिले होते. तो पूर्णपणे विवस्त्र झाला होता. खोलीतील मेणबत्त्यांची ज्योत कमी जास्त हलत होती. दिगंबर त्या मूर्तीला जमिनीच्या मध्यभागी ठेवून तिच्या भोवती विचित्र कोणात पाय टाकत वेड्यासारखा नाचत होता. त्याच्या हालचाली माणसासारख्या वाटत नव्हत्या. जणू शरीराची हाडे लवचिक झाली होती. तो हवेत आपले हात अमानवी पद्धतीने वळवत होता. बोटे विचित्र मुद्रेत वाकवत होता आणि तोंडातून अत्यंत जुने कापालिक संप्रदायाचे गुप्त मंत्रोच्चार ओरडून पुटपुटत होता. जणू काही 2 महिन्यांच्या या मानसिक छळानंतर आणि स्वप्नांच्या चक्रानंतर त्याला अखेर महामायेची अघोरी पूजा पद्धत पूर्णपणे समजली होती. तो आता सात्विक उदबत्ती किंवा पाणी फिरवत नव्हता. तो स्वतःच्या मलमपट्टी केलेल्या जखमेतून रक्त काढून त्यात नखे रुतवून आणि विचित्र अमानवी हातवारे करत त्या पाषाणाला जागृत करत होता. अविनाश तातडीने मागे सरकला आणि त्याने थरथरत्या शारदाचा हात धरून तिला खोलीच्या दारापासून दूर ओढले. आतून दिगंबरच्या अमानवी नाचण्याचा, पाय आदळण्याचा आणि त्या कर्कश मंत्रोच्चारांचा आवाज भिंती भेदून बाहेर येत होता. अख्खं घर जणू त्या आवाजाने थरथरत होतं. अविनाशचा चेहरा पूर्णपणे पांढरा पडला होता. पण त्याने स्वतःला कसं बसं सावरलं. तो शारदाच्या खांद्यावर हात ठेवून अतिशय गंभीर आणि घाबरलेल्या आवाजात म्हणाला, शारदा वहिनी, स्वतःला सांभाळा. हे जे काही चाललंय ना, ते कोणतंही साधे मानसिक संतुलन बिघडण्याचं किंवा वेडेपणाचं लक्षण नाहीये. दिगंबर आता दिगंबर राहिला नाहीये. त्या काळ्या मूर्तीनं त्याला पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतलंय. तिच्या डोळ्यातील पाणी बघत अविनाश पुढे म्हणाला, मी आणि दिगंबरनं इतिहासाच्या पुस्तकात अशा अघोरी तांत्रिक पंथांबद्दल खूप काही वाचले. पण हा भयानक प्रकार प्रत्यक्ष डोळ्यासमोर पाहणं वेगळं आहे. या कापालिक आणि उग्र शक्तींना आपण साधं औषध देऊन किंवा मानसिक उपचार करून शांत करू शकत नाही. इथे विज्ञान किंवा सामान्य माणसाची शक्ती काम करणार नाही. आपल्याला आत्ताच्या आत्ता या विषयातील कोणातरी अत्यंत अनुभवी, जाणकार आणि सिद्ध व्यक्तीची मदत घ्यावीच लागेल, जो या अघोरी विधींना उलथवून लावू शकेल. पण अविनाश भाऊजी, अशी व्यक्ती आपल्याला आता रात्री कुठे मिळणार? माझे पती वाचतील ना? तुम्ही धीर धरा वहिनी. माझ्या ओळखीचे एक वयस्कर शास्त्रीजी आहेत, ज्यांनी पूर्व भारतात आणि कोकणातील अशा अनेक गूढ प्रकरणांचा अभ्यास केलाय. आपण आत्ताच्या आत्ता त्यांच्याकडे जाऊया. इथे थांबणं आता आपल्या दोघांच्याही जीवासाठी सुरक्षित नाही. अविनाशने दाराकडे पाहत म्हटले, जिथून आता काळ्या रंगाचा एक चिकट पाझर हळूहळू बाहेर येत होता. अविनाशने शारदाला सोबत घेतले आणि ते दोघे त्या अंधाऱ्या शापित घराचा मुख्य दरवाजा लावून बाहेर पडले. मागे त्या बंद खोलीत दिगंबरचा तो अमानवी नाच आणि महामायेची ती भयानक अघोरी पूजा अधिकच तीव्र होत चालली होती. अविनाश आणि शारदा रात्रीच्या त्या काळोखात बाईकवर शास्त्रीजींच्या जुन्या मठात पोहोचले. तिथे चहूबाजूला समयांचा मंद प्रकाश पसरला होता आणि हवेत कापूर आणि धूपचा सुवास पसरला होता, ज्यामुळे शारदाच्या जीवात जीव आला. अविनाशने शास्त्रीजींना शनिवार पेठेतील दुकानाचा व्यवहार, दिगंबरच्या स्वभावात झालेले बदल आणि त्या खोलीत उघड्या अंगाने चालू असलेला तो अघोरी तांत्रिक नाच याबद्दल सर्व काही सविस्तर सांगितले. शास्त्रीजींनी आपले डोळे मिटले.
त्यांनी काही वेळ मनातल्या मनात काहीतरी गणिते मांडली आणि जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर तीव्र चिंता आणि भीती स्पष्ट दिसत होती. तुम्ही खूप मोठी चूक केलीत मुलांनो. शास्त्रीजींचा गंभीर आवाज मठात घुमला. त्यांनी शारदाकडे पाहिले आणि त्या काळ्या मूर्तीचा भयानक इतिहास सांगायला सुरुवात केली. ती साधी सुधी मूर्ती नाही. ती मध्ययुगीन भारतातील कापालिक पंथाच्या अत्यंत क्रूर अशा रक्तचंडिका किंवा भैरवीचे विरुद्ध अथवा त्याहून अधिक तामसी मूर्ती आहे. प्राचीन काळी तांत्रिकांनी स्वतःचे अवयव कापून जिवंत माणसांचे बळी देऊन आणि प्रेतांच्या छातीवर बसून ही मूर्ती जागृत केली होती. जेव्हा या अघोरी पंथाचा बिमोड झाला तेव्हा या मूर्तीला शापित घोषित करून जमिनीखाली अंधारात गाडून ठेवण्यात आले होते. कारण या देवतेला सतत भोग हवा असतो. कसला भोग? शारदाने घाबरून विचारले. अर्थात नरबळी. जर ह्या देवीची सात्विक पूजा केली तर हिचा कोप होतो. दिगंबरच्या सुप्त मनाने नकळतपणे स्वतःचे रक्त देऊन हिच्याशी रक्ताचा करार केला आहे. आता ती शक्ती दिगंबरच्या शरीराचा वापर करून स्वतःला पूर्णपणे जिवंत करण्याचा प्रयत्न करत आहे. दिगंबरने अंगावरचे कपडे काढून केलेला तो नाच हा पूजेचा अंतिम टप्पा आहे. त्याला नग्न साधना म्हणतात. हे ऐकून शारदाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने रडत रडत शास्त्रीजींचे पाय धरले. गुरुजी, काहीतरी उपाय करा. माझ्या कुंकवाला वाचवा. ती मूर्ती शांत कशी होईल? शास्त्रीजींनी एक दीर्घ श्वास घेतला. त्यांचा चेहरा अधिकच कठोर झाला. या अघोरी शक्तीला शांत करण्याचा केवळ एकच आणि अत्यंत भयानक उपाय आहे, जो ऐकून कदाचित तुझे काळीज भरून येईल पोरी. शास्त्रीजी पुढे म्हणाले. त्या देवतेने दिगंबरला पूर्णपणे संमोहित केले आहे. तिची भूक आता साध्या अन्नाने किंवा प्राण्याच्या रक्ताने भागणार नाही. हिची तृप्ती केवळ एकाच गोष्टीने होऊ शकते. ज्या माणसाने हिला जागृत केले आहे त्याच्याच रक्ताच्या शेवटच्या थेंबाची आणि त्याच्या प्राणाची आहुती. होय शारदा, जर त्या मूर्तीला शांत करायचे असेल तर दिगंबरला स्वतःच्या हाताने त्या मूर्तीसमोर स्वतःचा बळी द्यावा लागेल. तरच ती शक्ती पुन्हा त्या पाषाणात बद्ध होईल. आणि जर आम्ही त्याला तसं करण्यापासून रोखलं तर? अविनाशने थरथरत्या आवाजात विचारले. तर तो स्वतःला तर संपवेलच, पण त्यासोबतच महामायेची भूक शांत करण्यासाठी तो आपल्या कुटुंबातील म्हणजेच या वंशाचा शेवटचा अंश असलेला शारदाचा आणि घरात पाऊल ठेवणाऱ्या प्रत्येक जिवंत माणसाचा क्रूरपणे बळी घेईल. त्या घरामध्ये आज रात्री नरसंहाराचा महासंहार भोग चढवला जाईल. गुरुजींनी सांगितलेला हा अंगावर काटा आणणारा उपाय ऐकून शारदा हादरून गेली होती. तिचे डोके सुन्न झाले. पतीचा जीव वाचवणे आणि स्वतःचा जीव वाचवणे या दोन टोकांवर ती येऊन उभी राहिली होती. तिने अविनाशकडे पाहिले. घराबाहेर वादळी वारे वाहू लागले होते. जणू ती काळी मूर्ती आता त्यांच्या उत्तराचीच वाट पाहत त्या मठाच्या दिशेनेच आपली काळी सावली पसरवत होती. शास्त्रीजींच्या चेहऱ्यावरील कठोर भाव थोडे सामान्य झाले. त्यांनी शारदाची अगतिकता आणि अश्रू पाहिले. त्यांच्या मनात एक प्राचीन गुप्त तांत्रिक विधी त्यांना आठवला. तो अशा महाभयानक प्रसंगात प्राणाची आहुती न देता समोरील शक्तीला फसवण्यासाठी वापरला जायचा. थांब पोरी, डोळ्यातलं पाणी पुस. शास्त्रीजी काहीसं गंभीर पण आशेच्या आवाजात म्हणाले. त्या अघोरी विधीला छेद देणारा एक मार्ग तंत्रशास्त्रामध्ये उपलब्ध आहे. आपण महामायेला चकवू शकतो. याला प्रतिकृती आहुती म्हणतात. शारदाने आशेने आपले डोळे मोठे केले आणि अविनाशही शास्त्रीजींच्या जवळ सरकला. जर आपण दिगंबरचा हुबेहूब दिसणारा एक पुतळा तयार केला, अगदी त्याच्याच उंचीचा, त्याच्याच आकाराचा, तो पुतळा बनवण्यासाठी स्मशानातील माती, काळे कापड आणि दिगंबरचे केस किंवा त्याचे जुने कपडे वापरावे लागतील. शास्त्रीजी विधी समजावून सांगू लागले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या पुतळ्याच्या आत कापसाऐवजी जिवंत प्राण्याचे ताजे रक्त एका पिशवीत भरून ठेवावे लागेल. जेव्हा दिगंबर त्या मूर्तीसमोर स्वतःचा बळी देण्यास सिद्ध होईल, नेमकं त्याच मुहूर्तावर आपल्याला दिगंबरला बाजूला सारून त्या पुतळ्यावर सुरीनेवार करावा लागेल. यानं काय होईल गुरुजी? अविनाशने उत्सुकतेने विचारले. त्या काळोखात आणि तांत्रिक धुंदीत महामायेला वाटेल की हा दिगंबरचाच बळी आहे. जेव्हा त्या पुतळ्यातून रक्ताची धार मूर्तीवर पडेल तेव्हा तिची भूक शांत होईल. त्या रक्ताचा स्वीकार करून ती अघोरी शक्ती बाहेर येण्याचा प्रयत्न करेल, पण तिची फसगत झालेली असेल. ते सारं रक्त शोषून झाल्यावर तिला समजेल की हे रक्त जिवंत माणसाचे नसून एका निर्जीव पुतळ्याचे आहे, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल. फसवणुकीच्या त्या एका क्षणात तिचे मंत्रोच्चार आणि तिचे ते संमोहन क्षणभर कमकुवत होईल. नेमका त्याच वेळी हा पवित्र खंजीर त्या काळ्या मूर्तीच्या छातीवर अगदी मध्यभागी खुपसायचा आहे. यामुळे ती अघोरी शक्ती कायमची त्या पाषाणात बद्ध होईल.
शास्त्रीजींनी अविनाशच्या हातात एक जुना तांब्याचा खंजीर दिला, ज्यावर काही प्राचीन अक्षरे कोरलेली होती. अविनाश आणि शारदा गुरुजींनी दिलेले साहित्य घेऊन तातडीने त्या वादळी रात्री घराच्या दिशेने निघाले. वातावरणात बदल झाला होता. विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची रिपरिप सुरू झाली होती. जणू निसर्गाला सुद्धा आता होऊ घातलेल्या महासंग्रामाची चाहूल लागली होती. घरात पाऊल ठेवताच त्यांना जाणवलं की परिस्थिती आता हाताबाहेर गेली होती. संपूर्ण घरात तोच मानवी हाडे जळण्याचा उग्र आणि कुजलेला दर्प पसरला होता. हॉलमधील झुंबर जमिनीवर कोसळून काचांचा खच पडला होता. घराच्या खिडक्यांची तावदाने स्वतःहून खडाखड वाजत होती. दिगंबरच्या खोलीच्या दाराखालच्या फटीतून एक काळा रक्ताचा ओघळ हळूच बाहेर येत होता. अविनाश भाऊ, लवकर करा, आपल्याकडे वेळ नाहीये. शारदा भीतीने थरथर कापत रडत होती. दोघांनी हॉलच्या काळोखात मेणबत्तीच्या प्रकाशात गुरुजींनी दिलेली स्मशानाची माती, काळे कापड एकत्र केले. शारदाने कपाटातून दिगंबरचा एक जुना न धुतलेला शर्ट काढला. शारदाने सुईदोरा घेऊन पटकन एक पुतळा शिवायला घेतला. येताना अविनाशने न विसरता एक चिकन शॉपवर गाडी थांबवली होती आणि तिथून कोंबडीचे रक्त 2 काळ्या पिशव्यात भरून आणले होते. अविनाशने मग पुतळ्याच्या छातीच्या भागात रक्ताने भरलेल्या त्या दोघी प्लास्टिकच्या पिशव्या अत्यंत काळजीपूर्वक लपवून ठेवल्या. नेमक्या त्याच वेळी बंद खोलीच्या आतून दिगंबरचा आवाज घुमला, पण तो आता माणसाचा राहिला नव्हता. तो खर्जातल्या आवाजात बोलत होता, देवी माँ, आज तुला मला दर्शन द्यावंच लागेल. माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब संपेपर्यंत मी ही साधना सोडणार नाही. पाठोपाठ हाडे तुटल्यासारखा कडकड आवाज आला. दिगंबरने स्वतःच्या हातावर सुरीने आणखी एक खोल वार केला होता. अविनाशने क्षणाचाही विलंब न करता त्या जड लाकडी दारावर लाथ मारली. दरवाजा एकाच झटक्यात उघडला गेला. आतले दृश्य पाहून दोघांचेही काळीज धडधडले. दिगंबर पूर्णपणे विवस्त्र होऊन स्वतःच्या रक्तात माखलेला होता. तो त्या उग्र मूर्तीसमोर सुरी हवेत उगारून उभा होता. तो स्वतःच्या गळ्यावर वार करणार तितक्यात अविनाशने ओरडत पुढे झेप घेतली. दिगंबर नाही. अविनाशने अमानवी ताकदीने दिगंबरला बाजूला ढकलले. दिगंबर जमिनीवर काचांच्या खचावर कोसळला. नेमकं त्याच सेकंदाला अविनाशने तो काळ्या कापडाचा पुतळा त्या मूर्तीच्या चरणांशी फेकला आणि हातातील सुरीने त्या पुतळ्याच्या छातीवर वार केला. रक्ताची चिळकांडी उडाली. पुतळ्यातून लाल भडक ताजे रक्त बाहेर आले आणि थेट त्या उग्र देवीच्या मूर्तीवर सांडले. खोलीतील काळ्या मेणबत्त्यांची ज्योत अचानक गडद निळी झाली. पाषाणाची ती निर्जीव मूर्ती हळूहळू थरथरू लागली. तिच्या गळ्यातील नरमुंडांच्या माळेतून रक्तांचे थेंब जमिनीवर टपकू लागले. मूर्तीच्या चेहऱ्यावर एक भयानक अमानवी आनंद पसरू लागला. जणू तिला तिचा भोग मिळाला होता. ती अघोरी शक्ती पाषाणातून बाहेर येण्यासाठी थरथरू लागली. पण अचानक मूर्तीचा तो थरथराट थांबला. चेहऱ्यावरील तो आनंद एका अकराळ विकराळ क्रोधात बदलला. मूर्तीचे डोळे लालभडक झाले. तिची फसगत झाली होती. हे रक्त दिगंबरचे नव्हते. मूर्तीमधून एक कानठळ्या बसवणारी किंचाळी संपूर्ण घरात घुमली, ज्यामुळे घराच्या भिंतींना तळे जाऊ लागले. ती फसगत महामायेला अधिकच हिंस्त्र करून गेली. पाषाणाच्या त्या निर्जीव मूर्तीतून एक अकराळ विकराळ आणि काळ्या धुराचे एक अमानवी रूप बाहेर पडले. त्या धुराला अनेक हात होते आणि तोंडातून रक्ताळलेली जीभ बाहेर आलेली दिसत होती. मूर्तीतून आलेल्या त्या कानठळ्या बसवणाऱ्या किंचाळीने अविनाश आणि शारदाचे कान सुन्न झाले. भिंतींवरचे सिमेंट निखळून पडू लागले. अकराळ विकराळ काळ्या सावलीच्या रूपातील देवी आता केवळ एक तांत्रिक देवता राहिली नव्हती. कापालिक पंथाच्या इतिहासातील जिला रक्तपायिनी किंवा वैतालिक वंशाची रक्तपिपासू म्हटले गेले आहे, ती अघोरी शक्ती आता पूर्णपणे मुक्त झाली होती. प्राचीन भारतात अशा काही गुप्त तांत्रिक टोळ्या होत्या ज्या स्मशानात प्रेतांचे मांस खाऊन आणि जिवंत मानवी रक्त पिऊन अमरत्व मिळवण्याचा प्रयत्न करायच्या. या पंथांची मुख्य देवता साधी पूजा मागत नसे, तर तिला प्राण्यांच्या किंवा मानवांच्या शरीरातील जिवंत उष्ण रक्ताची सतत गरज असायची, अगदी एखाद्या व्हॅम्पायर सारखी. पुतळ्याच्या त्या खोट्या रक्ताने त्या रक्तपायिनी शक्तीचा अपमान झाला होता. तिची फसगत झाल्यामुळे तिची रक्ताची भूक आता अथांग आणि हिंस्त्र झाली होती. ती काळी सावली खोलीच्या छतापर्यंत उंचावली. तिच्या धुरातून अनेक जिवंत हाडांचे सापळे असलेले हात बाहेर आले. त्या हातांची नखे सूर्यांसारखी तीक्ष्ण होती आणि तोंडातून बाहेर आलेली लाल भडक जीभ हवेत रक्ताच्या शोधात लवलवत होती. खोलीतील हवा इतकी थंड झाली की अविनाश आणि शारदाच्या तोंडून येणारा श्वास वाफेसारखा दिसू लागला. अविनाशने जीवाच्या आकांताने तो तांब्याचा पवित्र खंजीर मूर्तीकडे फेकून मारण्याचा प्रयत्न केला, पण त्या अमानवी शक्तीने हवेतच एक अद्भुत चुंबकीय ऊर्जेने तो खंजीर रोखला. तांब्याचा तो जड खंजीर हवेतच थरथरू लागला आणि त्या शक्तीच्या केवळ एका गर्जनेने त्या खंजीराचे 2 तुकडे होऊन ते जमिनीवर पडले. माझा भोग, मला माझा खरा भोग हवा आहे.
एकाच वेळी शेकडो भुकेल्या प्राण्यांसारखा ओरडणारा आवाज संपूर्ण घरात घुमला. त्या शक्तीने आपल्या एका काळ्या धूम्रमय हाताने अविनाशच्या छातीवर जोराचा प्रहार केला. तो प्रहार इतका भीषण होता की अविनाश हवेत उडून थेट भिंतीवर आदळला आणि त्याचे डोके कपाटाच्या कोपऱ्याला लागले. तो रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला आणि त्याची शुद्ध हरपली. दिगंबर अजूनही जमिनीवर तांत्रिक धुंदीत पडून होता. ती कापालिक पंथाची सावली आता हळूहळू शारदाच्या दिशेने सरकू लागली. तिच्या अंगातून निघणारा तो कुजलेल्या मांसाचा वास शारदाचा श्वास गुदमरवून टाकत होता. त्या मानवी सावलीच्या तोंडून लाळेसारखे रक्ताचे थेंब जमिनीवर टपकत होते. तिने आपले काळेभोर डोळे शारदाच्या चेहऱ्यावर रोखले. या रक्तपायिनी शक्तीला आता समजले होते की तिला फसवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. जोपर्यंत ती या घरातील कोणाचे तरी ताजे जिवंत रक्त पित नाही तोपर्यंत तिची भूक शांत होणार नव्हती. त्या काळ्या सावलीच्या रूपातील देवीने शारदाचा गळा आवळून तिला हवेत वर उचलले होते. शारदाचा श्वास गुदमरत होता. तिचा जीव जाण्याची वेळ आली होती. नेमक्या याच मृत्यूच्या दारात जमिनीवर अचेतन पडलेल्या दिगंबरच्या बंद डोळ्यांसमोर अचानक एक अलौकिक, सात्विक आणि लख्ख प्रकाश पडला. त्या घोरी अंधाराचे जाळे फाडून त्याच्या अंतर्मनात एक सुंदर भावूक स्वप्न जागे झाले. त्याच्या लग्नाचे ते पवित्र क्षण. स्वप्नात त्याला ताशा चौघड्यांचे आणि मंगलाष्टकांचे मंजूळ सूर ऐकू आले. यज्ञकुंडातील पवित्र अग्नी धगधगत होता. सुवासिक फुलांचा आणि होमाचा सुवास दरवळत होता. समोर तांबडा शालू नेसलेली, डोक्यावर पदर घेऊन लाजत उभी असलेली त्याची लाडकी शारदा होती. दिगंबर आणि शारदा एकमेकांचा हात हातात धरून त्या पवित्र अग्नीभोवती सप्तपदी म्हणजे 7 पावलं चालत होते. एकामागून एक पाऊल टाकत असताना विधीनुसार एकमेकांना दिलेली ती 7 वचने दिगंबरच्या मनात एका जिवंत आवाजात प्रतिध्वनित झाली. पहिले पाऊल, अन्नाची कधीही कमतरता भासू न देण्याचे वचन. दुसरे पाऊल, एकमेकांच्या सुखदुःखात शक्ती बनण्याचे वचन. तिसरे पाऊल, संसारातील धनधान्य आणि कर्तव्याची एकत्र धुरा वाहण्याचे वचन. चौथे पाऊल, कुटुंबात आनंद आणि समृद्धी आणण्याचे वचन. 5वे पाऊल, एकमेकांच्या आरोग्याची आणि आयुष्याची काळजी घेण्याचे वचन. 6वे पाऊल, प्रत्येक ऋतूत प्रत्येक प्रसंगात सोबत राहण्याचे वचन. आणि हे अंतिम 7वे पाऊल, अग्नीला साक्षी ठेवून देव ब्राह्मणांच्या समोर त्यांनी एकमेकांना दिलेले हे सर्वात मोठे वचन. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण एकमेकांचे मित्र आणि सोबती राहू. मृत्यूही आपल्या प्रेमाला वेगळं करू शकणार नाही. लग्नाच्या दिवशी जेव्हा दिगंबरने शारदाच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले होते तेव्हा तिच्या डोळ्यात जो अथांग विश्वास आणि प्रेम होते ते दृश्य त्याच्या मनासमोर स्पष्ट झाले. देवीच्या साक्षीने केलेला तो सात्विक विधी आणि त्या पवित्र वचनांचे स्मरण होताच दिगंबरच्या आत्म्याला जणू एक प्रचंड दैवी धक्का बसला. त्या एका शुद्ध नितांत प्रेमाच्या स्मृतीने त्या काळ्या मूर्तीचे अघोरी संमोहन एका झटक्यात मोडून काढले. शारदा! दिगंबर खाडकन डोळे उघडून बसला. त्याचे डोळे आता पूर्णपणे सामान्य झाले होते. डोळ्यातील ते भयानक काळेपण केव्हाच गायब झाले होते. भानावर येताच त्याने समोर पाहिले. ते अक्राळ विक्राळ सावली शारदाचा गळा आवळून तिला मारण्याचा प्रयत्न करत होती. आपल्या पत्नीला मृत्यूच्या दारात पाहून दिगंबरच्या अंगात अचानक एका पतीचे प्रचंड शौर्य संचारले. इतिहास आणि विज्ञानाचा विचार बाजूला राहिला. आता फक्त आपल्या प्रेमाला वाचवण्याची जिद्द त्याच्या मनात होती. माझ्या पत्नीला हात लावायची तुझी हिंमत कशी झाली? दिगंबर वाघासारखा गरजला. तो धावत पुढे गेला. जमिनीवर पडलेल्या त्या तांब्याच्या खंजीराचे 2 तुकडे त्याला दिसले. त्याने मंत्रांचे सामर्थ्य असलेल्या त्या खंजीराचा तीक्ष्ण टोकदार तुकडा उचलला. लग्नाच्या त्या पवित्र स्मृतीमुळे दिगंबरचे शरीर आता त्या अघोरी शक्तीच्या कोणत्याही अमानवी दाबाने थांबत नव्हते. दिगंबरवर आता त्या शक्तीचे कोणतेही नियंत्रण उरले नव्हते. दिगंबरने हवेत एक उंच झेप घेतली. त्याचे शरीर क्षणभर हवेत तरंगल्यासारखे वाटले. त्याने आपल्या दोन्ही हातांनी तो तांब्याचा खंजीर घट्ट पकडला आणि संपूर्ण ताकद लावून ते दोन्ही तुकडे थेट जमिनीवर ठेवलेल्या त्या काळ्या मूर्तीच्या छातीवर अगदी मध्यभागी खुपसले. ओम भैरवाय नमः. दिगंबरची गर्जना हवेत घुमली. जसा तो खंजीर पाषाणाच्या छातीत रुतला तसा संपूर्ण खोलीत एक महाभयानक स्फोट झाला. त्याच क्षणी संपूर्ण घर एखाद्या तीव्र भूकंपासारखे हादरू लागले. भिंतीवरील प्लास्टर सिमेंट खडाखड निखळून पडू लागले आणि घराच्या उरलेल्या खिडक्यांच्या काचा कडाडून फुटल्या. त्या अक्राळ विक्राळ काळ्या सावलीने वेदनेने एक कानठळ्या बसवणारी किंचाळी फोडली. खंजीर उतताच ती पाषाणाची काळी मूर्ती एकामागून एक तळे जाऊन हजारो तुकड्यांमध्ये विखुरली गेली. पण आश्चर्याची आणि भीतीची गोष्ट म्हणजे दगड फुटल्यावर त्यातून पाषाणाचे कण नाही तर एखाद्या जिवंत शरीरातून यावे तसे लाल भडक गरम मानवी रक्त भळकन बाहेर आले.
ते ताजे रक्त संपूर्ण खोलीच्या जमिनीवर, भिंतीवर आणि दिगंबरच्या अंगावर उडाले. हजारो वर्षांपासून या पाषाणात बद्ध असलेली ती रक्तपिसासू व्हॅम्पायर शक्ती रक्ताच्या त्या शेवटच्या पुरात स्वतःचे अस्तित्व गमावून बसली. मूर्तीचे तुकडे होताच हवेतील तो काळा धूर आणि ती अभद्र सावली क्षणात गायब झाली. खोलीचा दरवाजा आवळणारा तो बर्फासारखा थंड दाब एकाएकी नाहीसा झाला. भूकंप थांबला आणि संपूर्ण घरात पुन्हा एकदा मृत शांतता पसरली. शारदा गळ्याला हात लावत जमिनीवर कोसळली होते. दिगंबरने धावत जाऊन तिला आपल्या कुशीत घेतले. दोघेही रक्ताने माखलेले होते, पण दिगंबरचे डोळे आता पूर्णपणे सामान्य आणि प्रेमाने भरलेले होते. शारदा, शारदा, तू ठीक आहेस ना? दिगंबरचा आवाज आता पूर्णपणे माणसाचा, त्याचा स्वतःचा होता. शारदाने रडतच त्याच्या मांडीवर डोके ठेवले. कोपऱ्यात बेशुद्ध पडलेला अविनाशही हळूहळू डोळे उघडून कण्हू लागला होता. घरात पसरलेला तो काळा धूर हळूहळू विरून गेला. खिडक्यांमधून पहाटेचा पहिला कोवळा प्रकाश आत येत होता, ज्याने 2 महिन्यांचा तो अघोरी काळोख कायमचा संपवला होता. दिगंबरने जमिनीवर बसून शारदाला आपल्या दोन्ही हातात घट्ट कवेत घेतले. त्याचे शरीर अजूनही थरथरत होते, पण आता त्यात अघोरी शक्तींची थंडी नव्हती, तर आपल्या हसत्या खेळत्या संसाराला मृत्यूच्या दारातून परत आणल्याची आर्त ओढ होती. त्याने रडत रडत आपले डोके शारदाच्या कपाळाला टेकवले. त्याचे अश्रू तिच्या चेहऱ्यावरील रक्ताचे डाग धुवून काढत होते. मला माफ कर शारदा, मला माफ कर. इतिहासाची जुनी पानं चाळताना मी आपल्या सुंदर वर्तमानाला संपवायला निघालो होतो ग. ज्या हातांनी लग्नाच्या मांडवात तुझा हात धरला होता, त्याच हातांनी मी तुझ्यावर सुरी उगारली. मी कसा विसरलो की या जगात देवाच्या आणि तुझ्या प्रेमापेक्षा मोठी कोणतीही ताकद नाही. शारदाने अत्यंत थकलेल्या पण प्रेमाने भरलेल्या हाताने दिगंबरचे अश्रू पुसले. तिने त्याचा तो मलमपट्टी केलेला रक्ताळलेला हात आपल्या छातीशी लावला, जिथे तिचे काळीज आता शांतपणे धडधडत होते. ती क्षीण हसली आणि म्हणाली, नका असं बोलू. त्या तांत्रिक शक्तीने तुमचं मन संमोहित केलं असेल, पण तुमच्या आत्म्याला ती कधीच स्पर्श करू शकली नाही. जेव्हा जेव्हा मी घाबरून तुम्हाला हाक मारत होते, तेव्हा आतून दिगंबर नाही तर ती अघोरी शक्ती ओरडत होती, हे मला ठाऊक होतं. शेवटी तुम्ही तुमचं वचन पाळलत ना. देवा ब्राह्मणांसमोर 7 पावलं चालताना तुम्ही म्हणाला होता, काहीही झालं तरी तुझा हात कधीच सोडणार नाही. आज तुम्ही तो हात सुटू दिला नाही. तिने आपले डोके त्याच्या खांद्यावर विसावले आणि पुढे म्हणाली, महामायेला या घराचा भोग हवा होता, पण तिला काय माहीत, ज्या घरात निखळ आणि पवित्र प्रेम असतं, तिथे कोणत्याही अघोरी शक्तीची भूक कधीच टिकू शकत नाही. कोपऱ्यात बसलेला अविनाशही हे भावनिक दृश्य पाहून आपले डोळे पुसत होता. घराबाहेर आता पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता. एका अघोरी आणि शापित रात्रीचा अंत होऊन त्यांच्या आयुष्यात एक नव्या, पवित्र आणि सुरक्षित सकाळची सुरुवात झाली होती. मित्रांनो, कशी वाटली कथा? तुमच्या इच्छेनुसार मी मोठमोठ्या कथा टाकण्याचा प्रयत्न करतोय, पण व्हिडिओजला हवा तसा रिस्पॉन्स मला मिळताना दिसत नाहीये. तुम्ही या कथा पूर्ण बघा, यांना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून इतर लोकांपर्यंतही हे व्हिडिओज जातील. तुमच्या एका लाईकमुळे किंवा कमेंटमुळे यूट्यूबच्या व्हिडिओला हा व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे असं कळतं आणि त्यामुळे हा व्हिडिओ आणखी लोकांपर्यंत पोहोचतो. तुम्हाला कोणकोणत्या विषयांवर भयकथा ऐकायला आवडतील हे कमेंट करून सांगा. चॅनलमध्ये जास्तीत जास्त एंगेजमेंट दाखवा, ज्यामुळे हे फक्त एक चॅनल न राहता आपलं एक कुटुंब बनेल. मी आशा करतो की तुम्ही माझं म्हणणं गांभीर्याने घ्याल आणि मला सपोर्ट दाखवाल. भेटूया आणखी पुढील अशाच भयानक कथेत. धन्यवाद.